आज आम्ही खूप सारी शॉपिंग केली, पण त्याआधी ना दुपारपर्यंत माझी बहीण शिवानी पण आमच्याकडे आम्हा सगळ्यांना भेटायला आली. मग आम्ही दुपारी सगळ्यांनी मिळून मस्त छान जेवण केलं आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये आम्ही सगळे रेडी होऊन गेलो स्टुडिओला शॉपिंग करायला. उद्या पप्पांचा बर्थडे आहे, सो आम्ही तिघींनी मिळून त्यांना टी शर्ट गिफ्ट करायचं ठरवलं आणि आम्ही त्यांनाच घेऊन गेलो होतो. कारण ते नेहमी म्हणतात कपड्यांच्या बाबतीत साईज आणि एक्सचेंजच्या भानगडीत न पडता तुम्ही मलाच घेऊन जात जावा, म्हणजे मी माझ्या आवडीने कपडे सिलेक्ट करेन. स्टुडिओला गेल्यावर तिथे वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या कपड्यांचे, टी शर्ट्सचे वगैरे. पप्पांनी त्यांच्या आवडीचे टी शर्ट्स घेतले. आम्ही काही तिथे फारशी शॉपिंग केली नाही. तिथून आम्ही घरी जायला निघालो होतो. संध्याकाळच्या वेळेस ना खूप जास्त ट्रॅफिक झालं होतं हायवेला, आणि एवढं ट्रॅफिक झालेलं की त्या गाड्यांच्या वासांमध्ये मला कसं तरी व्हायला लागलं. म्हणून एका रिक्षेमध्ये मी आणि पप्पा बसले होतो आणि एका रिक्षेमध्ये मम्मी, माझा भाऊ आणि माझी बहीण असे 3 जण बसले होते. मम्मी आणि पप्पा एका रिक्षेतून खाली उतरले आणि चालतच आमच्या घराजवळ येऊन आम्ही सगळ्यांनी मिळून आईस्क्रीम खाल्ली. आणि घरी जायच्या आधी परवा वटपौर्णिमा आहे, तर त्याची पण शॉपिंग केली. बांगड्यांच्या दुकानामध्ये गेलो. मला आणि मम्मीला बांगड्या भरल्या. बांगड्या भरून आम्ही 8:30 वाजता गेलो पार्लरमध्ये आयब्रो करायला. आयब्रोज वगैरे केल्या. घरी येईपर्यंत 9:30 वाजले होते. सो जेवण वगैरे बनवायचं काही मूड नव्हता. सो सगळ्यांसाठी डॉमिनोजमधून पिझ्झा ऑर्डर केला आणि पिझ्झा खाऊनच दिवसाचा शेवट केला. चला मिनी ब्लॉग इथे सेंड करते. बाय बाय.